अधिकारी होण्याची इच्छा होती, मगर आपण राजकारणात आले आणि अनेक परदेशी डॉक्टरांना देखील आपण खरं आहे ना. माझ्या वडिलांनाही वाटत होतं, शिक्षक होते सर, त्यांनाही वाटत होतं की यांनी शिक्षक व्हावं, नाही काही तर कुठेतरी छोटी नोकरी करावी. मी अतिशय सामान्य कुटुंबातला, मी एका शिक्षकाचा मुलगा होतो. पण सुरुवातीपासून मी खेळाकडे वळलो, चांगला स्पोर्ट्समन झालो, त्यातून सगळे सवंगडी जमा झालेत. मी विद्यापीठाचा चांगला खेळाडू झालो, मी महाराष्ट्राचा झालो आणि यातूनच संघ, RSSचा स्वयंसेवक, नंतर ABVP असं करत करत माझा प्रवास सुरू झाला. मी आधी कॉलेज सोडल्याबरोबर मी गावात सरपंच झालो. माझी बायको लग्न झाल्यानंतर मी ती जिल्हा परिषद सदस्य झाली. नंतर मी आमदार झालो, एकदा दोनदा नाही, चारदा नाही, 6 वेळा मी आता आमदार झालेलो आहे. हे सगळे मी मागच्या आठवणी मी विद्यार्थ्यांसमोर ठेवलेले. शासकीय नोकरी मिळाली त्याचा फायदा झाला ना? आता मी सांगू शकत नाही त्यात जास्त फायदा राहिला असतो का यात जास्त फायदा राहिला असतो. मला वाटतं महाराष्ट्राला किती मदत केली, मला वाटतं डोळे बंद केले आहेत का यांनी, का कान त्यांचे बहिरे झालेले आहेत. महाराष्ट्राला किती मोठ्या प्रमाणात मदत केली हे आपण काल बघतायत. सगळं आमच्या देवेंद्रजींनी त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे, त्यांनी ते मांडलेलं आहे. रेल्वेला किती पैसे मिळालेत, इन्फ्रास्ट्रक्चरला किती पैसे मिळालेत. मला वाटतं एखादं कुठलं तरी कारण काढायचं, हेड काढायचं आणि त्याच्यामध्ये कमी याच्यामध्ये जास्त करत बसायचं. मला वाटतं विरोधकांचं हे काम आहे, ते चोखपणे करतायत. पण हे बघत असतानाच महाराष्ट्राला काय मिळालं हे जरा तुम्ही थोडं डोळे उघडून बघा, ते वाचा, बजेट बघा, त्यावेळेला तुम्हाला कळेल. तुम्हाला नसेल कळत, कारण तुम्ही कसं आहे, झोपलेल्याचं सोंग घेतलेलं आहे. जो झोपला आहे त्याला जागा करता येतं, पण मुद्दाम सोंग केलेला असेल तर त्याला किती लाथा घातल्या तरी तो काही उठत नाही. आणि त्यानुसार आज देवेंद्र फडणवीसांनी पण इशारा दिला आहे की ऑडिओ व्हिडिओ क्लिप आम्ही त्या पद्धतीनं व्हायरल करू. अरे मला असं वाटतं की अनिल देशमुख तिथे झोपलेले होते का? आज त्यांना का जाग आली? आज त्यांना जाग का आली तुम्हाला कल्पना आहे का? मी सांगतो. त्यांच्यावर आता CBIने जो त्या ठिकाणी त्यांच्याकडे आता उंगली निर्देश केलेला आहे, म्हणजे त्यावेळेचे तत्कालीन आपले SP मुंडे यांनी सांगितलं की अनिल देशमुखांनी माझ्यावर किती दबाव टाकला, गिरीश महाजन यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करा. पुण्याला घडलेला गुन्हा 3 वर्षे 12 दिवसानंतर इथे निंभोऱ्याला 600 किलोमीटरला मुक्ताईनगर तालुक्यामध्ये दाखल करा. म्हणून मला माहिती आहे त्यावेळेला अनिल देशमुखांनी किती प्रेशर, किती दडपण त्यावेळेचे SPवर टाकलं. त्यांनी वेळोवेळी मला सांगितलं पण आहे मुंडेंनी की भाऊ मी काय करू, आता हा गुन्हा तिकडे घडलेला 3.25 वर्षापूर्वी घडलेला गुन्हा आहे आणि इथे दाखल करून घ्या म्हणून माझ्यावर तर दबाव येतो आहे. वारंवार मला वाटेल तसं बोललं जातं आहे. शेवटी चौथ्यांदा मीच त्याला सांगितलं की बाबा जाऊ दे, तू कशाला, तुझी बदली करेल, तुला सस्पेंड करेल, तुला आयुष्यात उठवेल, या धमक्या अनिल देशमुखांनी त्याला दिलेल्या होत्या. आणि शेवटी त्यांनी तो नाईलाजाने गुन्हा माझ्यावर तो दाखल केला, खोटा गुन्हा दाखल करून घेतलेला आहे. आणि आता ते सर्व सत्य CBIच्या चौकशीमध्ये समोर आलेलं आहे. आणि त्यापासून उगाच विषय भरकटावा, आपण आता कायद्याच्या कचाट्यात सापडलेलो आहोत. आणि म्हणून अनिल देशमुख अशा पद्धतीने देवेंद्रजीवर बेछूट आरोप करतायत. खरं म्हणजे मग त्यांना जर एवढं दडपण होतं आणि देवेंद्रजी बोलले होते, आतापर्यंत का नाही सांगितलं त्यांनी? आज CBIने त्यांच्यावर त्यांच्या स्टेटमेंटमध्ये आलेलं आहे की अनिल देशमुखांनी मुंडेंवर दबाव आणलेला होता माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करायचा. आता तेच कायद्यात अडकलेले आहेत. आणि म्हणून हा विषय भरकटवण्यासाठी ते या ठिकाणी देवेंद्रजींवर असे काहीतरी बेताल आरोप करतायत. आता जी पुलाची परिस्थिती आहे त्यामुळे राजकारण निश्चित शासन आहेत, मुख्यमंत्री आहेत, माननीय आमचे मुख्यमंत्री आहेत, शिंदेसाहेब आहेत, देवेंद्रजी आहेत, अजितदादा स्वतः तिथे ठिकाणी पालकमंत्री आहेत, स्वतः सगळे लक्ष ठेवून आहेत. सगळ्या यंत्रणा त्या ठिकाणी काम करत आहेत. NDRF आहे, SDRF आहेत, महसूल यंत्रणा आहे, पोलीस यंत्रणा, सगळे काम करत आहेत. कार्यकर्ते त्या ठिकाणी काम करत आहेत. नैसर्गिक आपत्ती आहेत, एवढा मोठा विक्रमी पाऊस त्या ठिकाणी झालेला आहे, कधी नव्हतं एवढा. आणि त्यामुळे पूर परिस्थिती पुण्यामध्ये निश्चित आहे, काळजी करण्यासारखीच आहे. पण शासन त्या बाबतीमध्ये, मदतीच्या बाबतीमध्ये कुठेही कमी नाही आहे. रात्रंदिवस त्या ठिकाणी सगळे आमचे कर्मचारी, अधिकारी सगळे कामाला लागले आहेत. आमचे नेते आहेत, तिथले लोकप्रतिनिधी आहेत, ते सुद्धा जातीने लक्ष घालून त्या ठिकाणी बघतायत. संजय राऊतांना बी ते सांगितलं की त्यांच्या म्हणण्याला आता कोणी किंमत देत नाही, त्यांच्या जिभेलाही काही हाड नाही, ते काही बोलतात. ते मोदीजींवरही काही बोलतात, अमित भाईंवरही काही बोलतात, ते कोणाबद्दलही काही बोलू शकतात. त्याच्यामुळे त्यांच्या म्हणण्याला किती महत्त्व द्यावं हे तर लोकांनी ठरवलेलं आहे. आता मला संजय राऊतांबद्दल परत काय बोलावं मला हे कळत नाही. हा माणूस आता किती बायोलॉजिकल आणि अनबायोलॉजिकल आहे हे सर्व जनतेला माहीत आहे. त्यानंतर आमचे फोन चोरून ऐकणाऱ्या अधिकाऱ्यांना फडणवीसांना महासंचालक बनवलं, त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार असे त्यांनी आरोप तर खूप केले होते रश्मी शुक्लांवर, अधिकाऱ्यांवर, पण ते कुठे सिद्ध झालेले नाहीत. आता आरोप सिद्ध झालेले, तुम्ही तर काही आरोप कराल, तुम्ही तर काय वाटेल ते बोलतात. सकाळ झाली की तुमचं तोंडाला काही झाकणं नसतं, किंवा काही हाडत नसतं जिभेला, त्यामुळे तुम्ही तोंडात येईल ते बोलत असतात. त्यामुळे तुम्ही म्हणाल ते सत्यच आहे असं नाही आहे. मला वाटतं ज्या अधिकाऱ्यांवर आरोप झाले त्यांच्या बाबतीमध्ये सखोल चौकशी झालेली आहे, अतिशय पारदर्शकपणे चौकशी झालेली आहे. आणि त्यातून काय ते सत्य पुढे आलेलं आहे. आणि जर ते सत्य नसेल तर तुम्ही आरोप केले म्हणजे ते खरंच म्हणण्याची काही आवश्यकता कोणाला नाही आहे. नाही, राज्यामध्ये आपण बघितलं असेल की 75 वर्ष आपल्या स्वातंत्र्याला पूर्ण झाल्यानंतर माननीय
आमचे मुख्यमंत्री एकनाथजी आहेत, माननीय देवेंद्रजी आहेत, त्यांनी त्यावेळेलाच जाहीर केलेलं होतं की आम्ही 75,000 नोकर भरती या ठिकाणी राज्यामध्ये यावर्षी करू आणि मला वाटतं तो आकडा आम्ही पार केलेला आहे. माझ्या एकट्या ग्रामविकास खात्यामध्ये जवळपास 19,000 जागा आम्ही त्याची भरती आता जवळपास पूर्ण करतो. काही थोड्याफार भरती आता त्या ठिकाणी शेवटच्या टप्प्यातल्या राहिलेल्या आहेत. मला वाटतं या 15 दिवसामध्ये त्याचे इंटरव्ह्यू होतील, त्यांचे त्या ठिकाणी निकाल लागतील आणि आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या शासनाच्या माध्यमातून शासकीय नोकऱ्या या त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. आता तो त्यांचा प्रश्न आहे, वरिष्ठ आमचे त्यांच्याशी बोलत आहेत, त्यामुळे मला वाटतं की हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे. त्या बाबतीमध्ये मला काही फारशी माहिती नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.